झालं? काय नाही काय नाही. तुम्ही काय असं मागं यायला सगळं पाहता सोनाच्या? मला माहिती आहे तिला नक्की बोलता येते. कुठे रे भाऊ? घरी आहे का रे? अरे आंधळ्याच्या गाडी बसलोय आणि पाडले रोडला मला. बरं तेवढं सेटिंगचं बघा ना वहिनी. अरे जा बाबा घरी पहिलं. वाचली बाई. अगं तू नाही बाई, मी वाचलो मी. तू माझं नाव डोकं फिरू. काय म्हणते पोरा ही मला? तू म्हणती सांगा बापू तुम्ही यांना असं का? बरं बापूल पण सवय लागली का तसं बोलायची? मग माग हिंडून हिंडून गुण लागलं वाटतं. अगं पोरी चुकून कसं निघालं, मी तर काय करू? सांग रे पोरा तू तरी तिला. चला बाजारला टाइम आता उरका पटापटा काम. हा आम्ही जसं काही इथं जेवणच करतोय. मम्मी यांचं फक्त टाइमपास चाललाय, तिथे एकटा मीच काम करतोय. अरे माझ्या पोरांले काम केलं, एका जागे बसून लय अंडी घातल्यात. करा तुम्हीच काम, चालू बरं मी. तुला कळतं का पोरा सांग कसं बोलायचं ते? तू राहू दे, तू काय नको सांग, तुझं बोलणं काय कळायला नको मला ना. तुम्हाला तर काय कळतच नाही, कशाला काय बोलता तुम्ही पोरांना? काय गरज होती तिला बोलायची तुम्हाला? अगं बाई मी तिला काय नाही बोललो. तुम्हाला ना काय कळतच नाही. हा जसं तुला लय कळतंय, तुझं डोक्याला काय भागच नाही. हा करा तुम्हीच काम. त्यांनाच लय डोक्याचं बाग आहे, मी म्हणून टिकले. थांब रे पोरा, तू तरी नको जाऊ. अहो मुतायला चाललोय, सोडात. माझं बारकं पोरगं लय चांगलं आहे, तेच थांबलं माझ्यासाठी. त्याला लय काळजी आहे बापाची. अरे पण ते आज काय आहे ना, थांब आता मी जाऊनच बघतो. तिथं टीव्ही बघत बसल्यात आणि तिकडे मला बिबट्यान खाला असतं मग. हा आला बघा बिबट्या. काय काय म्हणले तुम्हाला? अहो माझं म्हणणे असेल लेकीच कस काय बिबट्या येईन? अगं बाई आला होता, आलो मी पळून. हा तुला बघायचा लागलास माग मग. हा मारीनवाली. ए बसा शांत. तर मला तुम्ही सोडून आले, फक्त बोला मुतून आलो आणि मग घरी का पळून आला? अहो मी पण गेलो होतो मुतायला, पण काय मग आलो मी पळून. मग बापाला काय बिबटीला खा ठेवला होता काय? आणि या पोरींचं नाच सोडून द्यायला लागण राव. आता पेपर विपर आले, आता अभ्यासच होत नाही काही. अरे तुला मी पहिलेच म्हणलं होतं पोरींचा नाच सोड. अरे वय बाय माझी जिंदगी फार खराब झाली. का रे भाऊ? अरे एक पण पोरगी पाठवणार राव. मग पोरींचा आणि जिंदगीचा काय संबंध आहे? असतो संबंध, तुला काय माहिती?
बरं बाबा ते जाऊ दे, तुझा चष्मा कुठं राहिला? अरे भाऊ माझ्या बारके भाऊ सोडलंय मला इथे. ते जाऊन दे, पण माझ्या स्वप्नाची राणी कधी येते काय माहिती. राण्या काम धंदा केल्यावर येईन आपली पण राणी, असं बोंबलत फिरल्यावर कोण देणार आहे तुला पोरगी? हा राव वैभ्या, तुझं पण बरोबर आहे. आपण काहीतरी बिझनेस चालू केला पाहिजे. हा ना राव, मला पण तेच वाटतंय. अरे आणि तिकडे कुठे पळतो? आण तिकडे बिबटे आला, इकडे पळ. अरे काय झालं? कमा होता सचिनाला बिबटे आमच्या मागे लागला होता. नशीब आम्ही पळून आलो. हे मग आज कडे बरं असत काय? एवढं नाही घाबरायचं. ए असं पळायचं नाही, दिसलं ना जागेवर थांबायचं, जागेवर असं, आणि त्याच्या डोळ्या घालून बघायचं. अरे एवढं कुठं घाबरत असतात काय? आम्ही नाही कोणाला घाबरत भाऊ. आम्हाला बिबटे दिसला ना आम्ही जागेवर आणतो आणि तो निघून जातो. बिबटे आला वाटते. ह्याला असली भित्री बोर आहे. आपण बघ अजून दोघं जागा उभे आहे. चला घ्या बंगारवाले, बंगारवाले मावशी, बंगारवाले. मावशी 200 रुपये होतील. 200. ए बाबा 200 कसं काय? 500 द्या. अहो एवढं वजन नाही भरलं, त्याचं पत्रा आहे, पत्रा. अहो येड्यात काढता काय? मला बाहेर इकलं तर मला 1000 रुपये भेटतील. मी तर 500च मागते. अहो मावशी ऐकून तर घ्या. काय नाही ऐकायचं? एवढं कुठं असतं काय? माणूस एवढं मोठं भंगार देतं आणि एवढं उडसं देतं, काय कळतं का नाही तुम्हाला? अरे हे नीट करून घ्या वजन जराशी. माणूस एवढं वेळ मला नाही द्यायचं, जा तिकडं. 500 द्यायचं असेल तर घ्या. बस 500 घ्या. पण मावशी एक टन म्हणतो. आता कसं एवढं वेळ तेच सांगत होते मी. असं घर कुठं असतं का? मोकर बाया दाट बोलती, बोलून देत नाही माणसाला. अशी बाई असते कुठं? काय हो, काय आले? कोणती बाई? तुमचं घर आहे काय? हा का हो, तुम्ही कस काय सहन करता काय माहितीये बाईला? काय बोलली का तू यांना? मी कशाला काय म्हणून आणला, माझी मला काम पडत. अहो ही नाही, दुसरी बाई होती, तुमची सोनी वाटते. ती बोलली काय? ती बोलली नाही, मला बोलूनच द्याय ना. तिचं बोलणं कळलं का तुम्हाला? कळायला काय आलं? मुक्की थोडी ती.